पन्हाळा किल्ल्यावर पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली असून इंटरप्रिटेशन सेंटर येथे ऐतिहासिक अन्न, शस्त्र, नाणी व कागदपत्रांचे प्रदर्शन खुले झाले आहे. उद्घाटन आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 7 मार्चपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. दरम्यान 6 मार्च रोजी पन्हाळा विजय दिनानिमित्त गटावर 13D थिएटर लघुपटाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गडावरील वस्तूचे जतन व संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शहबाज मुजावर, पन्हाळा. पन्हाळा गडाला फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या, परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा, असं 21व्या शतकाला साजेल असं एखादं काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता. आणि तो विचार येणाऱ्या 6 तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय. आणि 6 मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्त्वाची होती की ज्यावेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले, त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून खरं तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं. आणि मला वाटते त्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीचं महाशिवरात्र त्याच्यानंतर आली. आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं 1.25 लाख चाफ्याच्या फुलांच्यामध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला, एवढं हे महत्त्व होतं. आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्यामध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे. आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा 13D तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आणतोय. मला नक्की सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की पन्हाळ्यावर जे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमसुद्धा हा कदाचित पहिला असा. म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या 50 वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही येतं. त्याच्या अगोदर मग यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल. फार म्हणजे जुन्या काळात या अलीकडच्या काळात मुख्यमंत्रीसुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहे. आणि चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केला आहे. आणि वेगळं पण आहे, जे फक्त पन्हाळा नाही, कोल्हापूर नाही, तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर नेणारं असं काम आपण लोकांच्या समोर या दिवशी आणतो. मुख्य सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.